तुम्हाला तर माहिती असेलच की गणपती पार्वती मातेच्या आज्ञेवरून दाराबाहेर पहारा देण्यासाठी उभे होते. तेव्हाच महादेव तेथे आले आणि गणेशांनी त्यांना अडवले. यावरून गणेश आणि महादेव यांच्यात वाद झाला. त्या वादातून महादेवांनी त्रिशूलाने गणेशांचं मस्तक धडापासून वेगळं केलं. नंतर महादेवांनीच त्यांना एका हत्तीचं मस्तक लावून पुन्हा जीवनदान दिलं. याच दिवशी आपण गणेश जयंती साजरी करतो. पण तुम्हाला माहितीये का, जेव्हा गणेशांचं मस्तक शरीरापासून वेगळं झालं तेव्हा ते मस्तक पृथ्वीवर कुठे पडलं? ते मस्तक ज्या भूमीवर पडलं त्या ठिकाणाला पाताळ भुवनेश्वर किंवा आदि गणेश गुफा म्हणतात. आजही त्या ठिकाणी त्या मस्तकाची पूजा केली जाते. बराच काळ हे मंदिर लोकांच्या नजरेपासून लपून राहिलं होतं. पण कलियुगात आदि शंकराचार्यांनी हे मंदिर शोधून काढलं आणि त्याचा जीर्णोद्धार केला. आणि म्हणूनच असं मानलं जातं की या गुफेत दर्शन घेणारा भक्त केवळ गणेशांचं नव्हे तर त्यांच्या अद्भुत शक्तीचं आणि अमरत्वाचंही दर्शन घेतो. ज्याप्रमाणे महादेवांच्या आज्ञेने गणेशांना नवीन जीवन मिळालं, तसंच या गुफेत जाऊन केलेली प्रार्थना प्रत्येक भक्ताच्या जीवनात नवीन ऊर्जा आणि पुनर्जन्मासारखं नवसंजीवन आणते.